ओम शांती. नमस्कार सर्वांना. आज मी सर्वांना खूप महत्त्वाचा संदेश सांगणार आहे. छोटे मोठे माता बहिणी सर्वांना खूप मोलाचा महत्त्वाचा संदेश आहे. तो संदेश सर्वांनी ऐका. ऐकून ह्या कानाने ऐकून हेरी सोडून देऊ नका. तो जीवनात आचरणात आणून आपलं जीवन बदला. जसं आज माझं प्रॅक्टिकल जीवन बदललेलं आहे, तर तो अनुभव आम्ही तुमच्याशी शेअर करतो आहे. बघा, मी अर्जुन धानापुणे एक गॉडली स्टुडंट आहे, विद्यार्थी आहे. प्रजापिता ब्रह्माकुमारीज ईश्वरी विश्वविद्यालयामध्ये मी शिकतो आहे. यालाच म्हणतात गॉडली स्पिरिच्युअल वर्ल्ड युनिव्हर्सिटी. आता बघा, हे विश्वविद्यालय याला का म्हटलं गेलेलं आहे? कारण 143 देशामध्ये ह्या आपल्या विद्यालयाच्या शाखा आहेत आणि निशुल्क. आणि इथं बेहदची हिस्ट्री जॉग्रफी शिकवली जाते. आता तुम्हाला आश्चर्य वाटत असेल की बेहदची हिस्ट्री जॉग्रफी काय प्रकार आहे. बघा, स्टुडंट जे आहेत ते शाळेमध्ये शिकतात, कॉलेजमध्ये शिकतात, हायस्कूलमध्ये शिकतात, तर इतिहास भूगोल शिकवला जातो. भारतामध्ये मुसलमानांनी किती समय राज्य केलं, ब्रिटिशांनी किती समय केलं, इंग्रजांनी किती समय केलं, ही झाली हदची हिस्ट्री जॉग्रफी लिमिटमध्ये. परंतु बेहदची हिस्ट्री जॉग्रफी काय चीज आहे हे फक्त ह्या शाळेमध्येच शिकवलं जातं. बघा, जी सूर्यवंशी डिनायस्टी, चंद्रवंशी डिनायस्टी, जे लक्ष्मीनारायणचं राज्य होतं भारतामध्ये, ते कुठं गेलं? यांच्यावरती कुणी अटॅक केला जे यांचं राज्य हिसकून घेतलं गेलं, ते ह्या शाळेमध्ये शिकवलं जातं. ही आहे बेहदची हिस्ट्री जॉग्रफी. म्हणजेच हे सृष्टीचं जे चक्र आहे हे कसं फिरतं, हे जर चक्र तुम्ही जाणलं तर तुम्ही फ्युचरमध्ये चक्रवर्ती राजा अथवा राणी बनू शकतात. म्हणजे तुम्ही देवी देवता बनू शकता. आता तुम्हाला आश्चर्य वाटत असेल की देवी देवता बनण्याचं कुठं शिक्षण आहे का? तर हे जसं श्रीमद भगवद्गीता आहे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की नर ऐसी करनी करे जो नर से नारायण बने और नारी ऐसी करनी करे जो नारी से लक्ष्मी बने. म्हणजे हे कोणते कर्म आहेत जे कर्म केल्याने आपण देवता बनू शकतो, हे कर्म शिकवणारे जे निराकार परमपिता परमात्मा त्रिमूर्ती शिव आहेत. आणि ज्या शिवाची ओळख आपल्याला नाही आहे, ज्या भगवंताची ओळख आपल्याला नाही, ते ओळख करून देण्यासाठी ही जी संस्था आहे प्रजापिता ब्रह्मकुमारीज ईश्वरी विश्वविद्यालय, ती 143 देशामध्ये आहे आणि निशुल्क 1 रुपयाची फी न घेता तिथे हे बेहदचं शिक्षण शिकवलं जातं. तर तुम्ही ह्या शाळेमध्ये येऊन स्वतःला एकदम उमंग उत्साह आणि आनंदित फील करा, जो माझा प्रॅक्टिकल अनुभव आहे. मी गेल्या 7 वर्षापासून ह्या कॉलेजमध्ये शिकतो. फुल नशा आहे. कारण बघा, ज्या सत्य आपल्याला कळतंय तो नशा वेगळाच असतो. तर मी जसं ह्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं तर शिकता 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 मला कळलं की मी कोण आहे, माझा रिअल बाप कोण आहे. तर बघा, बाप 2 असतात. एक शरीराचा बाप वेगळा आहे आणि आत्म्याचा बाप वेगळा आहे. परंतु मला आजपर्यंत हे कळलंच नाही की मी आत्मा आहे. मी प्रॉपरली विसरून गेलो होतो. आणि आत्माच मंदिरात जाते ह्या शरीराचा सपोर्ट घेऊन. शरीराच्या आधारेने मंदिरात आत्मा जाते आणि बोलते तमेव माताचे पिता तमेव बंधूचं सखा तमेव विद्या द्रवीण तमेव. म्हणजे आपण कधी मारुतीच्या मंदिरात पण हेच बोलणं असतं, लक्ष्मीच्या मंदिरात हेच बोलणं असतं, गणपतीच्या मंदिरामध्ये हेच बोलणं असतं. नेमका आपला बाप म्हणायचा कोणाला? मग गणपतीला म्हणूयात की मारुतीला म्हणूयात की श्रीरामांना म्हणूयात की हनुमंतांना म्हणूयात, हे काय आपल्याला माहिती नाही आहे. कारण का की जन्माच्या चक्रात आत्मा येते. मग मी आत्मा आहे. चक्रात येता 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 मी स्वतःला प्रॉपरली विसरून गेलो. उदाहरणार्थ, जसं माझ्याकडे मोबाईल आहे, मी 10 वर्षे मोबाईल वापरला सॅमसंग कंपनीचा. त्याच्यानंतर मोबाईल खराब झाला, मी तो टाकून दिला, दुसरा घेतला सोनी इरिक्सनचा. तो वापरला 15 वर्षे, मी तो सोडून दिला. नंतर नोकियाचा घेतला
आणि मोबाईल वापरता 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 मी प्रॉपरली विसरून गेलो की मी अर्जुन धानापुणे आहे म्हणून. कोणी जर विचारलं मला कोण आहे तुम्ही, मी सांगणार मी नोकिया आहे, मी सॅमसंग आहे. आज तशी परिस्थिती झालेली आहे. एखादा विचारतो काय तुझं नाव, त्याला कुठे कळतंय की मी आत्माने हे शरीराचं नाव आहे. तर मग कोणी विचारतं कोण आहेस तू, तो सांगतो मी अर्जुन बाबूराव धानापुणे, मी करण जोगलेकरे, मी साक्षी, मी मीनाक्षी. हे सगळे शरीराचं नाव सांगतात, परंतु मी आत्मा आहे हे शिक्षण जगात कुठेच नाही आहे. म्हणून स्वतः परमात्माला धर्तीवरती यावं लागतं, कारण त्यांनी वायदा केलेला आहे आपल्याशी, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत. धर्माला भारतामध्ये ग्लानी लागते त्यावेळेस मी येणार आणि नवीन धर्माची स्थापना करणार. तर हे आहे बेहेदची हिस्ट्री जॉग्रफी. आता बघा तुम्हाला भक्ती, आपण बरेच जण बोलतो की नाही भक्ती ज्ञान याच्याचे फरक आहे, यांनी हे कुठून नवीन नॉलेज आणलं, कुठून नवीन ज्ञान आणलं. ॲक्च्युली आहे तेच, संतांनी सुद्धा हेच सांगितलं आहे, परंतु संतांची बुद्धी सत्वप्रधान होती, त्यांच्या बुद्धीमध्ये ताकद होती, मग त्यांनी जे सांगितलं ते सत्य होतं. परंतु आताचे जे मनुष्य आहेत, हे कलियुगाचं वातावरण मनुष्याच्या बुद्धीला एकदम डाऊन केलेलं आहे. वातावरण जो काय खातो, काय पितो, कसा वागतो, त्याच्यामुळे बुद्धीमध्ये ती परफेक्शन नाही आहे. संतांनी सांगितलं आहे की रूप पाहता लोचनी सुख झाले साजेनी. भक्ती मार्गांवाल्यांसाठी विशेष संदेश आहे. बघा, रूप पाहता लोचनी सुख झाले साजेनी हे संतांनी सांगितलं. आणि एका भागात सांगितलं गेलं की नाव नाही त्याला, रूप नाही त्याला, रंग नाही त्याला. जर नाव रूप रंग नाही आहे तर मग इथं रूप कुणाचं पाहायचं आहे आणि कोण सजिनी, ते त्याचा अर्थ आम्हाला या शाळेमध्ये शिकवला गेला. रूप पाहता लोचनी, मग हे जे दोन लोचन आहेत, हे जे नेत्र आहेत, ह्या नेत्रांनी आपण भगवंताचं स्वरूप पाहू शकत नाही. मग तो रूप कशाने पाहू शकतो, त्याला म्हणतात ज्ञानाचा तिसरा नेत्र. मग त्या ज्ञानाच्या तिसऱ्या नेत्राने भगवंताचं आपण रूप पाहू शकतो. जे निर्गुण रूप आहे, ते जे निराकार रूप आहे, ते आपण ज्ञानाच्या तिसऱ्या नेत्राने पाहू शकतो. म्हणूनच भगवंताला म्हणतात त्रिनेत्री, त्रिकालदर्शी, त्रिलोकीनाथ. आणि रूप पाहता लोचनी सुख झाले साजेनी. म्हणजे साजेनी कोण, जर आपण स्वतःला देह समजून त्यांची साजेनी आपण जर स्वतःला समजत असेल तर मग हे घरचे कोण आहेत. ही आहे आत्मारूपी सजिनी. मग ही आत्मारूपी सजिनीच, कारण आत्मा चैतन्य हे, शरीर जड आहे. आत्मा पुरुष आहे, शरीर प्रकृती. हे आत्तापर्यंत कोणाला माहिती नव्हतं. हे जे नॉलेज आहे ते गेल्या 90 वर्षापासून 143 देशामध्ये 10,000पेक्षा कमी जास्त शाखा आहेत. म्हणून याला म्हणतात गॉडली स्पिरिच्युअल वर्ल्ड युनिव्हर्सिटी. आता तुम्हाला काही उदाहरणार्थ मी सांगतो. एका व्यक्तीला विचारलं मी, बघा साहेब, आत्मा आणि शरीर दोन वेगवेगळ्या गोष्टी. ते बोलले हो, येस, ऑफकोर्स. फक्त आत्मा दिसत नाही आणि शरीर दिसतं. ते म्हणलं बरोबर आहे, परंतु आत्मा जे काय ॲक्ट करायची ती ॲक्ट करते ह्या शरीराचा सपोर्ट घेऊन. ते हो बरोबर आहे. मग त्यांना विचारलं तुम्ही आत्मा आहात का शरीर, तो कन्फ्यूज झाला. तो म्हणला मी शरीर आहे. तर ते शरीर आहे हे त्याला विचारलं तर म्हटलं मग सांगा, आत्मा जर शरीराच्या बाजूला झाली तर शरीर म्हणणार का मी अर्जुन आहे, मी करण जोगलेकर आहे, हे माझे हात आहेत, हे माझे पाय. त्याला नाही, तर तो मुर्दा आहे. म्हटलं मग तुम्ही कोण आहात. त्याला मी आत्मा पण आहे, शरीर पण आहे. मग विचारलं त्यांना, एक फोर व्हीलर आहे, तर फोर व्हीलरमध्ये एक उभी फोर व्हीलर जिच्यामध्ये ड्रायव्हर नाही, त्या फोर व्हीलर जर तुम्ही विचारलं तर तुम्ही कोण आहे ते बोलेल का. ते कसं काय बोलणार. म्हटलं ज्यावेळेस मग त्याच्यामध्ये ड्रायव्हर बसेल मग तो ड्रायव्हर म्हणणार का मी फोर व्हीलर पण आहे आणि ड्रायव्हर पण आहे. ते बोलले नाही. मग म्हटलं तुम्ही कोणा. नंतर त्यांना कळलं की मी आत्मा आहे आणि शरीर एक गाडी आहे. तो म्हणलं बरोबर मी आत्मा आहे. म्हणलं मग तुमचा बाप कोण. ते परत कन्फ्यूज झाले. मग नंतर सांगितलं की जसं तुम्हाला दोन बाप आहे, एक शरीराचा बाप वेगळा आणि आत्म्याचा बाप. ते म्हणलं तो वरचा आहे. जर वरचा आहे तर त्या माणसाने हुबहूब सांगितलं परमात्मा वरती आहे तर वरतीच आहे. परंतु आज आपल्यामध्ये अज्ञानाचा अंधकार फैलला गेलेला आहे की लोक सांगतात की परमात्मा माझ्यात आहे, परमात्मा तुमच्यात आहे, परमात्मा खुर्चीत आहे, परमात्मा टी व्हीमध्ये, परमात्मा ग्लासमध्ये. एका महाराजांना विचारलं, मला कसं काय हो. ते म्हणलं हो, हे ग्लास जो आहे त्या ग्लासवरती तुम्ही पांडुरंगाचं चित्र काढा, झाला ग्लास परमात्मा. म्हणला महाराज धन्य आहे. हां,
म्हणलं ग्लास, जर तो ग्लासच आहे ना, तो पांडुरंग कसा होता? आपण जर त्याला बोललो तर तो ग्लास इकडे घ्या, त्याला ग्लासच बोलणार ना, त्याला थोडीच आपण पांडुरंग बोलणार. ते म्हणलं बरोबर आहे तुमचं. म्हटलं मग ह्या अज्ञानाच्या अंधकारमधून बाहेर निघा आणि लोकांना सुद्धा तुम्ही प्रकाशात आणा. प्रजापिता ब्रह्मकुमारीज ईश्वरी विश्वविद्यालयामध्ये जा, स्वतःचा परिचय करून घ्या, ईश्वराचा परिचय करून घ्या. तर जर तुम्हाला ईश्वर कळले माझ्या बंधूंनो, माझ्या बहिणींनो, तर तुमच्या तळपायापासून तर मस्तकापर्यंत खुशीच्या उकळ्या फुटल्याशिवाय राहणार नाही सर, ते आम्हाला फिलिंग होतं आहे. तर एक ठिकाणी मी गेलो आणि एक जण बोलले तुम्ही काय करता? मला मी बिझनेसमॅन आहे. त्याच्यानंतर बोललो मी त्यांना मी फायर ब्रिगेडर आहे. त्याच्यानंतर बोललो मी त्यांना मी सॅल्वेशन आर्मी ऑफिसर आहे. तिने असं कसं होऊ शकतं? म्हणलं परमात्मा जे ज्ञानामृत देतात, जे त्यांच्याकडे ज्ञान आहे त्या ज्ञानाचा मी बिझनेस करतो म्हणलं. त्याच्यानंतर फायर ब्रिगेड असा आहे तर दुनियामध्ये विकाराची आग लागलेली प्रत्येकांना आणि आम्ही हे आग विझवणारे फायर ब्रिगेडर आहे. त्याच्यानंतर सांगितलं की दुनिया जी दुःखामध्ये घेरलेली, आम्ही ह्या मनुष्य आत्म्यांना दुःखामधून बाहेर काढणारे सॅल्वेशन आर्मी ऑफिसर आहे. हा सर्वात मोठा तुम्हाला संदेश आहे. प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालयामध्ये जा, 7 दिवसाचा करा कोर्स आणि स्वतःला तुम्ही गॉडली स्टुडंट अनुभव करा. अच्छा, ओम शांती, धन्यवाद.